बँकांविरुद्धच्या आंदोलनातून मनसेनं 24 तासात माघार घेतली। संजय राऊतांनी या शब्दात टीका केली आहे। फडणवीसांनी दम दिल्यावर मनसेनं माघार घेतल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय। राज ठाकरेंनी कोणता मुद्दा शेवटपर्यंत नेला? राज ठाकरे मोदी शहांसोबत कोणत्या भाषेमध्ये बोलतात असा सवाल संजय राऊतांनी केलाय। महाराष्ट्र आणि मराठीला सर्वात जास्त धोका गुजराती भाषेपासून अशा शब्दात संजय राऊतांनी हल्लाबोल केलाय। ये राजनीतिक विवाद है, ये चुनाव के बाद खत्म हो जाएगा। राज ठाकरे ने कौन सा विवाद आगे तक लेके गया मुझे बताइए। अब बैंकों में क्या था, सब मारामारी मालूम है ना। फडणवीस ने दम दिया, पिछड़ गए। बैंकों में गए थे ना लोग मराठी करके, तो क्या हो गया? 24 घंटे में पिछड़ गए। राज ठाकरे अमित शहाशी कोणत्या भाषेत बोलतात? कोणत्या भाषेत बोलतात? राज ठाकरे मोदींशी कोणत्या भाषेत बोलतात? स्पष्ट करा। किंवा आता एकनाथ शिंदे आणि त्यांची जी टोळी आहे संशी, ते अमित शहा आणि म्हणजे कोणते नरेंद्र मोदीशी कोणत्या भाषेत बोलतात? इंग्रजीमध्ये बोलतात, जर्मनीमध्ये बोलतात की फ्रेंच भाषा? त्यांनी फ्रेंचचा कोर्स केला आहे, सांगावं त्यांनी। तुम्हाला संपर्क भाषा म्हणून, संवादाची भाषा म्हणून हिंदीतच संवाद करावा लागतो। ज्याची इंग्रजीचे वांदे आहेत त्यांना हिंदीचा आधार घ्यावाच लागतो ना। हे कशाला नाटकं करताय? ठरवून चाललंय महानगरपालिका निवडणुकीच्या आधी कोणता वाद निर्माण करता येईल ह्याच्यावरती कॅफेमध्ये खल झाला। महाराष्ट्राला आणि मराठीला सगळ्यात जास्त खतरा, डेंजर, धोका हा कोणापासून असेल तर तो गुजराती लॉबीपासून आहे, गुजराती भाषेपासून आहे। ज्यांनी संपूर्ण पश्चिम मुंबईचं गुजरातीकरण करण्याचा प्रयत्न केला, त्याच्यावरती गाव कोणी बोलत नाही। भाजपला वाईट वाटेल म्हणून महापालिका निवडणुकीच्या आधी त्यांना हे नवीन वाद निर्माण करायचे आहेत। कॅफे पण चालला पाहिजे ना।